माझ्यासारखा ना प्रत्येकीलाच प्रश्न सकाळी सकाळी पडतो की टिफिनला काय बनवायचं आणि भाज्या एकदम थोड्या थोड्या असेल आणि 2-3 असे आपल्याला टिफिन द्यायचे असेल तर काय करायचं. थोड्या थोड्या ज्या अशा बियांच्या भाज्या उरल्या असेल त्या दोन्ही एकत्र करायच्या. 2 असू 3 असू 4 असू त्या एकत्र करायच्या. मी इथे काय घेतलेले घेवड्याच्या ओल्या घुगऱ्या घेतलेल्या आणि ओल्या हरभरे मी इथे थोडे राहिले होते ते पण यामध्ये घेतलेले. बघू शकताय तुम्ही दोन्ही एकत्र करायचं. एका छोट्या डब्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. शिजवताना ना आपल्याला ह्या घुगऱ्या मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे ना मिठामध्ये शिजल्या की त्याची चव खाताना खूप छान लागते. कुकरमध्ये अगदी आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 किंवा 4 तुम्ही इथे शिट्ट्या करून घेऊ शकता. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहे. 2 टोमॅटो घेतलेले, आलं लसूण घेतलेलं आणि हे आपल्याला काय करायचं आहे टोमॅटो चिरायचे आणि मिक्सरला बारीक अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची. बघू शकता कांदा मी इथे वापरलेला नाही आहे. आता एक कांदा घेतलेला आहे. आता आपली भाजी अगदी 2 टिफिनसाठी 2-3 टिफिन इतकी आपली भाजी बनणार आहे. त्यामुळे कांदासुद्धा आपल्याला इथे प्रमाणात घालायचा आहे. तर एक मोठा कांदा घ्यायचा आणि तो आपल्याला जितका शक्य होईल तितका बारीक चिरून घ्यायचा. कोथिंबीरसुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे कढईमध्ये 2 पळ्या आपल्याला इथे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायची. जिरी मोहरी तडतडली की कांदा आणि कढीपत्ता आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा. तेलामध्ये कांदा घातला की आपल्याला काय करायचं आहे कांदा जास्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा नाही किंवा परतून घ्यायचा नाही. हलकासा कांदा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. कांदा परतला पण पाहिजे, कांदा शिजलासुद्धा गेला पाहिजे. तर काय करायचं आहे मिडियम गॅस करायची आणि मिडियम गॅसवरती कांदा शिजवून घ्यायचा म्हणजे हलकासा ब्राऊन कलर येतो. आता मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. हळद, हिंग घातलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे, कांदा लसूण मसाला घातलेला आहे, धने पावडर आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो यामध्ये घातलेला आहे. तो तेलामध्ये हलवून घ्यायचा आणि जो टोमॅटो आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे ती ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालायची. कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा आपण घुगऱ्या शिजवताना यामध्ये मीठ घातलेले आहे. परत एकदा हलवून घ्यायचं. अगदी थोडंसं पळीभर पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. अगदी पळीभरच घालायचं आहे, जास्त घालू नका. परत एकदा आपल्याला ते हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघू शकताय मसाल्याला कलर जो आहे ना तो खूप छान आलेला आहे. तेल मसाल्याने सोडलं गेलेलं आहे आणि एकदम असा वास सुटलेला आहे. शिजून घेतलेल्या घेवड्याच्या घुगऱ्या आणि ओले हरभरे आपण एकत्र शिजून घेतलेले ते यामध्ये घालायचं. आता पाणी अजिबात घालायचं नाही. जेवढं पाणी आपण घुगऱ्या शिजायला डब्यामध्ये घातलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ह्या घुगऱ्या परत एकदा आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायच्या. झाकण ठेवायचं आणि अगदी 10 मिनटं आपल्याला ह्या मसाल्यामध्ये इथे चांगल्या शिजवून घ्यायच्या. आता काय करायचं आहे इथे जास्त सुक्या बनवू नका कारण आहे ना हरभरे आणि घेवड्याच्या घुगऱ्या ह्या उग्र असतात. थंड झालं की पूर्ण पाणी ते शोषून घेतात आणि भाजी खूप कोरडी बनते. म्हणून इथे भाजी आपल्याला लपथपीतच ठेवायची. थंड झाली की ती घट्ट होते त्यामुळे भाजी नेहमी आपल्याला लपथपीत ठेवायची. तर बघू शकता छान अशी चटपटीत आपली ही भाजी बनवून तयार झालेली. आवडली ना? लाईक शेअर नक्की